डोंगरगावात केळीच्या झाडांची निर्दयी कत्तल, लाखोंची गुंतवणूक धोक्यात, शेतकरी हतबल। महागाव तालुक्यातील डोंगरगाव येथे अज्ञात व्यक्तीकडून केळीच्या बागेची कत्तल करण्यात आल्याची घटना समोर आली आहे। शेतकरी विजय देशमुख यांच्या 2 एकर बागेतील सुमारे 25 ते 30 केळीची झाडे कोयत्याने कापून नष्ट करण्यात आली आहेत। ही बाग नुकतीच फळधारणेच्या अवस्थेत आली असताना हा प्रकार घडल्याने शेतकऱ्यांचे सुमारे 30,000 रुपयांचे नुकसान झाले आहे। विजय देशमुख यांनी 2 एकर क्षेत्रात जवळपास 3,000 केळीची रोपे लावली होती। लागवडीपासून आतापर्यंत त्यांनी सुमारे 3 लाख रुपयांचा खर्च केला आहे। बाग चांगल्या अवस्थेत येत असताना झालेल्या या केळीच्या झाडांच्या कत्तलीमुळे त्यांच्या कष्टावर पाणी फिरले आहे। या घटनेमुळे परिसरातून चिंता व्यक्त केली जात असून अज्ञात आरोपींचा शोध घेण्याची मागणी होत आहे। या प्रकारामुळे शेतकरी हतबल झाला असून प्रशासनाने तातडीने कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। डोंगरगाव येथील विजय प्रकाशराव देशमुख शेतकरी असून माझ्या शेतात 2 एकर केळीची लागवड केलेली आहे। या 2 एकर केळीसाठी मला 3 लाख रुपये खर्च झालेला आहे। माझी केळीची बाग हार्वेस्टिंगला आलेली असताना त्यातील अज्ञात व्यक्तीने माझ्या शेतातील 30 झाडं कोयत्याने छाटून पूर्णपणे नष्ट केलेली आहेत। तरी यामध्ये माझं 31,000 रुपयाचं नुकसान झालेलं आहे। मी पोलीस स्टेशन येथील संपर्क साधले असता तेथील पोलीस कर्मचाऱ्यांनी पाहणी करून येऊन कारवाई करू, नंतर तक्रार दाखल करू असं सांगण्यात आलं। माझ्या या नुकसानीवर योग्य ती कारवाई करून दखल घ्यायला पाहिजे। प्रशांत देशमुख, संवाद मराठी लाईव्ह, यवतमाळ। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54।